श्रोतेहो नमस्कार। आज आपण आहोत नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख मॅडम यांच्या दालनात। मॅडम आपल्या नांदेड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत। आता दक्षिण भारतातील सर्वात मोठी माळेगावची यात्रा सुरू आहे आणि या यात्रेमध्ये आरोग्य सेवा अतिशय जिकरीचा आणि अतिशय महत्त्वाचा विषय आहे। मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे, मागच्या वर्षी खरं तर जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून मॅमला या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। मॅडमचं आपण अभिनंदन तर करूयातच, पण जेव्हा मॅम या ठिकाणी जॉईन झाल्या आणि त्या एकदम नवीन होत्या, मॅडम सेवेमध्ये ज्येष्ठ आहेत, अतिशय सिनियर मोस्ट आहेत, पण ॲज ए डीएच म्हणून त्या माळेगाव यात्रेच्या पूर्वसंध्येला आपल्या जिल्हा परिषदेला या ठिकाणी रुजू झाल्या आणि त्यांनी मागच्या वर्षाची त्या या भागात नवीन असल्या तरीही अतिशय चांगल्या रीतीने माळेगावची यात्रा त्यांनी हाताळलेली आहे। ते त्यांच्या मुलाखतीमध्ये त्याचं उहापोह करतीलच, पण मॅडमला आज त्यांचं सेवा वर्ष 2रं वर्ष सुरू झालं आणि परत माळेगावची यात्रा या ठिकाणी सुरू झाली। तर आपण जिल्हा आरोग्य अधिकारी या विभागाच्या त्या कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्याकडूनच आपण या ठिकाणी सविस्तर मुलाखतीमध्ये जाणून घेऊया। नमस्कार मॅडम। नमस्ते। सर्वप्रथम आपल्या कारकिर्दीला नांदेड जिल्ह्यामध्ये 1 वर्ष पूर्ण झालं, त्याबद्दल आपले तमाम जनतेच्या वतीने हार्दिक अभिनंदन। थँक्यू सर। मॅम, मागच्या वर्षीच्या माळेगाव यात्रेच्या पूर्वसंध्येलाच आपण या ठिकाणी रुजू झालं आणि आपण माळेगावची यात्रा जिओग्राफिकली आपल्याला माहिती नसल्यानंतरही आपण व्यवस्थितरित्या हाताळली, त्यामागचं गमक आम्हाला जाणून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर आता माळेगावची यात्रा सुरू आहे आणि कालच माळेगावच्या यात्रेमध्ये आरोग्य सेवेच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे, ते सुद्धा आमच्या श्रोत्यांना आपल्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। तर मॅडम, सर्वप्रथम आपण आपला मागचा 1 वर्षाचा अनुभव, माळेगाव यात्रेचा अनुभव आणि हो घातलेल्या माळेगाव यात्रेचा अनुभव जाणून घ्यायची उत्सुकता आहे, काय सांगाल मॅडम? नमस्कार, मी डॉक्टर संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड बोलते। तसं मला आता 1 वर्ष होऊन गेलं आणि तसा आपला मोठा जिल्हा आहे आणि आपली माळेगावची यात्रा पण खूप मोठी भरते। म्हणजे मी तशा माझ्या लाईफमध्ये एक आमचं बिरोबाचं एक देवस्थान आहे, आरेवाडी म्हणून, नागद जिल्हा इथं कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये। त्याची यात्रा 5-6 लोक येतात, ती एक आहे। आणि कराडला मी होते, तर एक पाल म्हणून आपलं माळसा आणि खंडोबाचं देव असतं, त्या दोघांचं लग्न लागतं, तिथे यात्रा खूप मोठी भरते, 5-6 लोक येतात। आणि तसंच वाशिमला पोरादेवी, तिथं पण आपल्याला यात्रा खूप मोठी भरते, त्याचा अनुभव पण होता मला। आणि माळेगावची यात्रा जर आपण पाहिलं तर म्हणजे खूपच येतं, म्हणजे खूप दिवस आहे ह्या यात्रा, 1-2 दिवस असतात, पण माळेगावची यात्रा गेली 10 दिवस आपल्याकडे चालू राहते। आणि तसा एरिया मोठा आहे, शॉपिंग सेंटर तिथं त्या ठिकाणी जास्त आहे। आणि जो म्हणतो तुम्ही त्याच्यामध्ये की पहिल्या वर्षी थोडंसं मला वॉटर सप्लाय वगैरे पाहावं लागलं, त्या लोकांची आरोग्याची नीड कशी असेल, मला त्याला मॅनपॉवर किती देता येईल, ॲम्ब्युलन्सचं कसं करता येईल, हे थोडंसं अभ्यास करावं लागलं। दुसऱ्याला मला इतका नाही त्रास झाला, कारण ऑलरेडी मी अभ्यास केलेला होता की आपल्याला काय काय करायचं आहे, हे काय। तुम्ही जो मला अनुभव विचारला की तुमच्या मागच्या वर्षीमध्ये काय कसा अनुभव वाटला, पण सर तसं मी मराठवाड्यामध्ये नांदेड हे गाव मी फक्त ऐकलं होतं, पण पाहिलं नव्हतं कधी। पण जेव्हा मी इथं जॉईनिंग झाले तेव्हा खरंच नांदेड चांगलं आहे, वेल डेव्हलप आहे आणि इथली लोक पण खूप प्रेमळ आहेत। म्हणजे आमच्या पश्चिम महाराष्ट्र सांगलीसारखीच इथली पण लोक प्रेमळ आहेत, तसा मला चांगला अनुभव आला। स्टाफ चांगला आहे, आमचे सिनियर मोस्ट आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चांगले आहेत, पदाधिकारी पण, आमदार महोदय, खासदार महोदयांचं पण सहकार्य नेहमी लागतं। आणि दोन्ही कलेक्टर सरांच्या अंडरखाली मी काम केलं, तेही चांगले वाटले सर, मला काही अडचण नाही। मागच्या माळेगाव यात्रेतील काही त्रुटी किंवा अशा काही तुम्ही मार्क करून घेतल्या आणि वर्षभरात सुधारणा करून तुम्ही आता ते इम्प्लिमेंट केलं, असं काही आहे का विषय? असं म्हणजे थोडंसं आम्हाला पाणी पुरवठा सप्लाय पाहावंसं पाहायला लागलं, कारण मागच्या वेळेस ते पाणी पुरवठ्यामध्ये थोडंसं म्हणायला आपल्याला हरकत नाही, त्याच्यामध्ये थोडंसं आमच्या ईडीच्या आळ्या वगैरे खूप सापडल्या होत्या। त्यामुळे आम्ही त्या कंटेनर सर्वे आशामार्फत किंवा तिथल्या जे आपल्याला काय करता येईल ऍक्टिव्हिटी, ते आम्ही तशी करून घेतली। आणि बाकीचं वॉटर सप्लायवर आमचं जास्त लक्ष होतं, कारण लिकेजचं प्रमाण खूप होतं। कारण एखादी मोटरसायकल गेली किंवा एखादा तिथून टँकर गेला, त्या ठिकाणी मोठं लिकेज होण्याचं प्रमाण जास्त होतं, ते आम्ही खूप प्रकारे काळजी घेतली। त्याच्यानंतर होतं की
इंजुरी हेड इंजुरीचं प्रमाण जास्त होतं लोकांचं. अच्छा. म्हणजे थोडं मारामारी असेल, एमएलसी केसेस, त्यापुढे आम्ही पोलीस चौकीला जसं एक आमची टीम 24 तास तिथं कार्यरत ठेवली होती. आणि दुसरी गोष्ट आम्हाला थोडंसं तिथं कसं ते म्हटले बँडेज वगैरे काय असेल त्याचा पण आम्ही त्या ठिकाणी पुरवठा केलेला होता. मॅम, आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाच्या पूर्वी एक प्रश्न माझा असा आहे की माळेगाव यात्रेमध्ये आता जी होत आहे माळेगाव यात्रा, थोडंसं मनुष्यबळ, मॅनपॉवर तुमच्याकडे कसं तुम्ही डिप्लॉयमेंट हा सर, आता आम्ही केलं? ह्याच्यामध्ये 147 आमचे टोटल कर्मचारी होते. त्याच्यामध्ये आम्हाला मोस्टली मला 13 लोकांना मेडिकल ऑफिसर घेतले एमबीबीएसचे आणि 29 लोक आमचे सीएचओ होते हे घेतले. आणि बाकीचे एमपीडब्ल्यू असतील, एएनएम असतील, आरोग्य सहाय्यक होते. आणि मोस्टली आपल्याला शिपाई परिचय लागतातच. आणि महत्वाचं म्हणजे मला अँब्युलन्सची जास्त गरज होती. आपण एकूण 5 अँब्युलन्सची नियोजन केलं होतं आणि 2 आपले 108चे अँब्युलन्स होते. हे आम्ही सगळं प्लॅनिंग केलं होतं. आणि मला थोडंसं इतर जिल्ह्यामधले माझे पीएससी आहेत जिथं आपले 2-2 मेडिकल ऑफिसर असतील ते आम्ही इथं डेप्यूट केलेले होते. अच्छा.